श्री स्वामी समर्थ. तर इथं मी माईन मुळाचं लोणचं कसं बनवायचं ते दाखवणार आहे. त्यासाठी आपण इथं घेऊया माईन मुळं आणि ह्याची वरची साल चमच्यानं काढून घ्यायची. नंतर असे बारीक काप करून घ्यायचे. त्यानंतर एक रुमाल घ्यायचा आणि ते स्वच्छ धुवून ते आपण काप केलेले ते ह्याच्यामध्ये बांधून ठेवायचं रात्रभर, जेणेकरून यातलं पाणी सगळं नितळून जाईल. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर परत आपण ते सोडून घ्यायचं आणि एका ताटामध्ये आपण ठेवायचं आणि 1-2 तास ऊन दाखवायचं त्याला, जेणेकरून आपलं जास्त दिवस लोणचं टिकण्यासाठी. त्यानंतर इथं मी सुकवून आणलेलं आहे उन्हामध्ये. त्यानंतर एक पातेलं घेतलं, त्यानंतर त्याच्यामध्ये माईन मूळ टाकलं. त्यानंतर इथं तिखट, मीठ, हळद आणि लसूण ॲड केली आणि तेल टाकलं आणि छान असं परतून घेतलं. उन्हामध्ये सुकवायचं कारण की जास्त दिवस टिकतं आहे, त्यासाठी आपण उन्हामध्ये ठेवायचं 2 तास. बघू शकता इथं तुम्ही किती छान झालेलं आहे लोणचं. हे भातासोबत खाऊ शकता.